महादेवी हत्तीणीसाठी सांगलीमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली गेली। हत्तीणीच्या स्थलांतराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला गेलाय। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सांगलीकर हे आक्रमक झालेत। यावेळेस अनेक नागरिकांनी हत्तीणीला परत आणा अशी मागणी केलेली आहे, तर या स्थलांतराबाबत संताप सुद्धा व्यक्त केलाय। भैया नेमकी सह्यांची मोहीम राबवलेली आहे, काय याच्या मागचा उद्देश आहे? पुरातन काळापासून हत्ती आणि मानव यांची अतिशय घट्ट मैत्री आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे। कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे ते दोघं एकमेकांसोबत राहिलेले आहेत। जगभर अशी सगळी परिस्थिती असताना पेटा नावाच्या ह्या संस्थेने जो चुकीचा निर्णय घेतला, त्या संस्थेचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो। आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीत माधुरी जी आहे, जी 40 वर्ष आम्ही प्रेमाने जपली, तिला परत दिलं पाहिजे। आणि सांगली संस्थांमध्ये सुद्धा बबलू हत्तीनंतर पुन्हा एकदा नवीन बबलू आणला पाहिजे, यासाठी आम्ही संस्थांकडेही प्रयत्न करणार आहोत। आणि समस्त सांगलीकर बबलूची सर्वस्वी जबाबदारी घ्यायला तयार आहेत। हा जो प्रकार घडलेला आहे, यामध्ये पेटा ह्या संस्थेनं जगभरामध्ये प्राण्यांच्या बाबतीत जी क्रूरता होते त्याच्या बाबतीत काम करायचं आहे। पण नांदीमध्ये जे घडलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहे। माधवी ही गेली 40 वर्ष आपल्या सगळ्यांच्या मध्ये कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे राहिलेली आहे। आणि तिच्या बाबतीत जो निर्णय केला, रातोरात तिला गाडीत घालून जे नेलं, जाताना ती रडत होती, ही क्रूरता खरी पेटा ह्या संस्थेनं दाखवलेली आहे। 40 वर्षापासून सर्वांची लाडकी असणारी माधुरी आज आपल्यामध्ये नाही आहे, कारण ती स्थलांतरित करण्यात आलेली आहे। तिला परत आणण्यासाठी सुद्धा आता राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पैलवान पृथ्वीराज पवार आणि त्यांची सर्व टीम काम करणार आहे। मात्र या हत्तीच्या जाण्यामुळे मात्र पश्चिम महाराष्ट्र हा पुन्हा एकदा हळहळला आहे। राज्य सरकारनं सुद्धा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आता जोर धरत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।